मित्रांनो, अलिबाग मधील हा आपला आहे दुसरा दिवस आणि आज देखील आपण आपल्या ह्या मित्राच्या हॉटेलवर आलो आहोत, जे आहे अलिबाग पेजारी ह्या हायवेवर. इकडे आपण आपला नाश्ता संपवून मग आपण आता कुर्डूच्या धबधब्यावर जाणार आहोत. चला मित्रांनो, गरम गरम पोहे तयार आहेत. नाश्ता करायला या मॅडम. चला मित्रांनो, मस्त मस्त पोहे खाऊया सकाळी सकाळी. पोह्यासारखा नाश्ता नाही, महाराष्ट्रीयन नाश्ता. चलो. हाय मॅडम, कसे आहेत पोहे? वाव. काय मिसळ पावचा भाव? अरे मिसळ कुठे? फरसाण पाव आहे तो. अरे नवीन आयटम आला मार्केटमध्ये, फरसाण पाव. मिसळ स्वतःहून घ्यायची आहे आमच्या दुकानात. मला वाटलं काय फरसाण पाव काहीतरी नवीन आयटम आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तितकी घ्यावी. ओके ओके, चला घ्या. ओके ओके ओके, चला. ते पाहिजे, मूग पाहिजे. मटकी आहे, मटकी मिसळ. सॉरी, मटकी. आता द्या. तेल नका. कांदा कुठे गेला? मगाशी होता ना. त्याच्या खाली मी फरसाण ठेवलं. हे घ्या, हे घ्या. सिद्धेश पाटील दुकानामध्ये कामाला लागलेल्या हॉटेलमध्ये. रामू रामू, चला पाव पाव. अरे चाय गरम, चाय गरम, चाय गरम. जल्दी जल्दी जल्दी. चला, बस सोडायची आहे, लवकर या आणि घेऊन जा. मालकीनबाई चहा सर्व करते. अरे चहा घ्या, चहा. चाय गरम, चाय गरम. हे लवकर घ्या, लवकर घ्या. काय कॉफी आहे? चला चला चला, लवकर लवकर. मित्रांनो, सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही थेट कुर्डूस गावाकडे जाण्यासाठी कूच केलं. कुर्डूस गावाकडे जाताना हा निसर्गरम्य असा हा परिसर आपल्याला दिसतो. अगदी डोळ्याचे पारणे फिटते. अगदी हिरवाईने नटलेला आहे हा परिसर. कुर्डूस गावात येण्यासाठी तुम्हाला अलिबाग वरून साधारण 1-1 तासांनी एसटी बसेस आहेत, त्याचा वापर करून तुम्ही कुर्डूस पर्यंत येऊ शकता. त्याच्या पुढे तुम्हाला रिक्षा किंवा डमडम तिथे अवेलेबल असतात. त्याचाही नंबर मी देऊन ठेवीन, तर तुम्ही त्याचा उपयोग करून ह्या धबधब्यांपर्यंत पोहोचू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथे. काय आहे हे? बिडवागळे पाझर तलाव. ॲक्च्युली हे कुर्डूस गावातच आहे, पण एकदम इकडचं निसर्ग सौंदर्य मस्त आहे. कारण की आजूबाजूला तुम्ही सगळे डोंगर बघा आणि मध्ये हा सेंटरला हा पाझर तलाव केलेला आहे. आता थोडेफार शॉर्ट्स बघूया आपण इथे काय आहे ते, आणि मग एन्जॉय करूया. चला. आम्ही या डॅमवर आलो आहोत आणि आवर फर्स्ट ओपिनियन अबाउट दिस वॉज की इथे लोक नाही आहेत आणि त्यामुळे आम्हाला आमचा एक सॉलिट्यूडमधला टाईम भेटतो आहे. आणि इथे पूर्ण जिथे बघाल तिथे नुसतं हिरवा निसर्ग आहे. पाणी पण हिरवंगार, एकदम शीतल आहे. तुम्हाला कोणीच दिसत नसेल, ही आमची जागा आहे. आम्हाला इथे येऊन खूप 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 शांत आणि मस्त वाटतंय. सो या, तुम्ही पण इथे भेट द्या. या शुअर, तुम्ही पण इथे या, जरूर या, आवर्जून या. जबरदस्त जागा आहे, जबरदस्त. मित्रांनो, बिडवागळे पाझर तलाव हा वाटेतच असल्यामुळे आधी तो आम्ही बघून घेतला आणि आता आम्ही चाललो आहोत कुर्डूसच्या धबधब्याकडे. जाताना हे जे निसर्ग सौंदर्य आहे ते बघण्यासारखं आहे, कारण की कुर्डूस हा धबधबा अगदी थेट जंगलामध्ये आहे, डोंगरांमध्ये आहे. चला तर मग आता जाऊया आपण तिथे.
मित्रांनो हा पार्किंग लॉट आहे, इकडे गाडी ठेवली जाते आणि इथे तुम्ही बघाल तसा स्पॉट आहे, इथूनच तुला पुढे जायचं. एकदम कोकणात, तळ कोकणात आल्याचा व्ह्यू आहे. भर दुपारी 12 वाजले, ऊन जबरदस्त आहे, पण इथून चालताना अजिबात असं वाटत नाही आहे की ऊन आहे. खाली भात शेती सगळी. धबधब्याचा आवाज जोरात यायला लागला आहे, लोक बोंबाबोंब करतायत. ओव्हरचा क्रॉसिंग करायचं आहे. हो वाव, जबरदस्त आहे. आता 100-150 फूट आहे. एकदम सुंदर असं धबधब्याचं दर्शन. Come on! Come on, come on, you can do it! Yes! Wow! Yes! Yes, keep it up! Come on, Dhruv, come on! Come on, Dhruv, come on! Come on, Dhruv! You can do it, man! Come on! Victory is yours! Yeah! Victory! आणि अशा प्रकारे आमचा माणूस वाचला आणि वर पोहोचलेला आहे. मित्रांनो, कुर्डूच्या धबधब्यावरती मजा मस्ती केल्यानंतर आम्ही परत थेट आमच्या हॉटेलवरती पोहोचलो. दुपारचं जेवण आम्ही तिथे केलं, संध्याकाळचा नाश्ता होता तो आम्ही बांधून घेतला. आणि ह्या सगळ्या खर्चामध्ये तुम्ही जर बघाल तर आम्हाला माणशी 1550 रुपये, मोठ्यांना लहान मुलांना 750 रुपये हा खर्च आला. टोटल 1.5 दिवसाचा हा सगळा खर्च होता. ही जी काही 1.5 दिवसाची पिकनिक सखेसोपी ह्या ग्रुपनी आयोजित केली होती त्याबद्दल आम्ही त्यांचे भरपूर आभारी आहोत. आणि असे चांगल्या चांगल्या ठिकाणी तुम्ही पिकनिक अरेंज करत राहा हीच आमची अपेक्षा.